तर सैफवर हल्ला करणारा आरोपी वरळीच्या सिल्कवर्क या कॅफेमध्येही काही महिने काम करत होता। सैफ अली खानवर हल्ला केल्यावर आरोपी वांद्र्याहून दादरला आणि त्यानंतर वरळी येथील याच सिल्कवर्क या कॅफेच्या ठिकाणी आलेला। पोलिसांनी या कॅफेतल्या काही जणांना ताब्यात घेतले आणि त्यांचे मोबाईल देखील ताब्यात घेण्यात आले। सैफ अली खान हल्ल्या प्रकरणातला जो आरोपी आहे, ज्याला पोलिसांनी अटक केली, तो मोहम्मद शहजाद हा काही महिन्यांपूर्वी याच वरळीतल्या स्किल वर्क्स या ठिकाणी जो कॅफे आहे त्यामध्ये काम करत होता। त्या ठिकाणाहून काही जणांच्या तो संपर्कात असल्याची माहिती मिळाली। ज्यावेळी या संपूर्ण प्रकरणात म्हणजे वांद्रेहून निघाला, दादरला आला, दादरहून हा वरळी येथे आला होता आणि या स्किल वर्क्समध्ये काही कर्मचारी आहेत, जुने आहेत, त्यांचे परिचयाचे आहेत, त्यांना तो भेटल्याचं देखील कळतं आहे आणि त्यानंतर पलीकडेच असलेल्या वरळी डेपो या ठिकाणी तो गेल्याचा आता तपासात समोर आलेला आहे। या संपूर्ण प्रकरण लक्षात घेता कालच या ठिकाणी पोलीस आले होते आणि जे या स्किल वर्क्स मधले जे कर्मचारी आहेत 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळते। त्याचबरोबर त्यांचे मोबाईल्स देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत। यामध्ये कोणाच्या संपर्कात हा मोहम्मद शहजाद होता, त्याने काय मदत केली, या सगळ्याचा छडा आता पोलीस लावताना पाहायला मिळतात। 6 जणातल्या या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यांचे मोबाईल ताब्यात घेतलेले आहेत आणि या संपूर्ण प्रकरणात शहजाद हा या ठिकाणी का आला होता, तो कोणाच्या संपर्कात होता, त्याचं मागचं कारण काय आहे इथे येण्याचं, हे देखील आता पोलीस स्पष्ट करताना पाहायला मिळतील। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप रस्तोगीसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।